एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। पोलीस प्रशासन टेम्पो चालकावर अवाजवी दंडाची आकारणी करत आहे। या विरोधात शहरातील पीएलसी सायझिंग मध्ये हमाली व वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकांचा बेमुदत संप पुकारला आहे। इचलकरंजी शहरामधील पीएलसी सायझिंग मध्ये तयार होणाऱ्या बिंबांची लांबी ही जास्त असते। टेम्पो चालकांना बिंबांच्या संख्येनुसार हमाली व वाहतूक ठरलेली आहे। मुळातच व्यावसायिक स्पर्धेमुळे सदरचे वाहतुकीचे दर हे अत्यल्प आहेत, तर यंत्रमाग व्यवसाय हा शहरामध्ये सर्वत्र विखुरला आहे। मुळातच रस्त्यांची रुंदी कमी असल्या कारणाने मोठे टेम्पो सदर कारखान्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीत। यासाठी लहान टेम्पोचा वापर करून कारखानदारांना बिंबे पोहोचवावी लागतात। मजुरीच्या हिशोबाने व टेम्पोच्या आकारानुसार बिंबांची वाहतूक करावयाची झाल्यास मोठ्या टेम्पोमध्ये 1 ते 2च बिंब बसू शकतात। डिझेलचा खर्च, हमाल व ड्रायव्हर यांचा पगार याचा मेळ बसत नाही। सदरचा व्यवसाय याच पद्धतीने वर्षानुवर्ष चालू असतानाही एखादा अपघात झाला याला कारणीभूत सर्वच टेम्पो चालकांना धरून चालणार नाही। रस्त्यावरील सुरक्षित वाहतूक करण्यासाठी वाहनधारक व टेम्पो असोसिएशन ही कटिबद्ध आहे। त्यामुळे आम्हाला पूर्वीप्रमाणे व्यवसाय करण्यास पोलीस प्रशासनाने परवानगी द्यावी व अवास्तव होणारी दंडाची आकारणी बंद करावी। यासाठी रविवारपासून आम्ही सर्व टेम्पोधारकांनी बेमुदत संप पुकारला आहे। पोलीस प्रशासनाकडून होणारी दंडाची आकारणी रद्द होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असे संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले। यावेळी उपाध्यक्ष सुनील पाटील, खजिनदार प्रवीण सूर्यवंशी, सेक्रेटरी प्रवीण यादव, राजू ढवळे, रोहित कवडे, मुबारक मसुते, नितीन आंबी, आकाश निर्मळ, मल्लाप्पा बागेवाडी, महम्मद मुजावर, भीमराव बिराजदार, विशाल चव्हाण, स्वप्नील जाधव, नसरुद्दीन टकळगी, सुहास नेटके यांच्यासह सर्व टेम्पो चालक मालक हजर होते।